साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन लिहून देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिलाय। वारंवार सांगूनही डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत। त्यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जिल्हा प्रशासनाने थेट हॉस्पिटलमध्येच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे डॉक्टरांनी यापुढे नातेवाईकांना रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नयेत, असे आढळल्यास डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिलाय। शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या डॉक्टरांना आव्हान आहे, जे कोरोनाचे पेशंट्स आहेत त्यांच्या नातेवाईकांनाही आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचं प्रिस्क्रिप्शन ही नातेवाईकांकडे बिलकुल द्यायचं नाही। जर यापुढे जर असं निदर्शनाला आलं की आजच्या तारखेपासून पुढचं जर एखादं प्रिस्क्रिप्शन एखाद्या डॉक्टरांनी किंवा एखाद्या हॉस्पिटलनी नातेवाईकाकडे दिलेलं आहे आणि त्याला आग्रह केलेला आहे की तुम्ही जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शन आणा, तर मला नाईलाजाने त्याची नोंद घेऊन कारवाई करणं अभिप्रेत आहे। आपण ह्याच्यासाठी एक सिस्टीम सेट केलेली आहे की जे शहरातले DCSC हॉस्पिटल आहेत त्यांनी महापालिका उपायुक्त श्री धनराज पांडे यांच्याकडे किंवा त्यांचे मेडिकल हेल्थ ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांची मागणी नोंदवायची आहे। त्या मागणीची सहनिशा करून आम्ही तेवढा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रशासनामार्फत। ग्रामीण भागातील जे DCH आणि DCSC हॉस्पिटल आहेत त्यांनी त्यांची मागणी प्रांतांकडे द्यायची आहे। प्रांतांकडून ती DHO आणि सिव्हिल सर्जनना आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये तपासून त्या प्रांतांमार्फत त्यांना रेमडेसिवीर पोहोचवण्याची व्यवस्था करत आहोत। ऑक्सिजनच्या बाबतीत पण डॉक्टरांना माझं हेच सांगणं आहे की मिनिमम 12 तास तुम्ही अगोदर आम्हाला कल्पना द्या की आपला स्टॉक संपतोय, पेशंटची संख्या वाढते किंवा जे काही अडचण असेल ती तात्काळ तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जर टाकली तर आम्हाला तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सोय करता येईल। कारण सोलापूर शहरामध्ये उत्पादन खूप कमी प्रमाणात आहे, त्यासाठी आपल्याला पुणे, अलिबाग, मुंबई, चाकण अशा अनेक ठिकाणावरून हा गोळा करावा लागतो। प्रयत्न आपला असा आहे की कर्नाटकमधून पण आपण आणतोय सध्या। तर सगळ्यांना अतिशय नम्रतेने विनंती करतो की कमीत कमी 12 तास अगोदर सांगा, म्हणजे आपण तुम्हाला वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करू शकू।